नमस्कार, मी नम्रता. वारी विशेष भागात आपलं स्वागत आहे. पुणे शहरात 2 दिवसांचा सुखकर मुक्काम आटपून दोन्ही मुख्य पालख्यांनी पुढील प्रवासासाठी कूच केलंय. संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यानं हडपसर मार्गे पुढे निघाली, तर माऊलींची पालखी सासवडच्या दिशेनं प्रसिद्ध आणि आव्हानात्मक अशा दिवे घाटाकडे मार्गस्थ झाली. कपाळावर अबीर बुक्यांचा टिळा, खांद्यावर मानाची भगवी पताका, हातात चिपळ्या आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या लाखो वारकऱ्यांमुळे संपूर्ण रस्ता जणू भगव्या रंगात न्हाऊन निघालाय. या वारीमध्ये अबोल वृद्धांपासून ते उच्च शिक्षित तरुणांपर्यंत आणि परदेशी नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील लोक जात पात भेद विसरून एका विठ्ठल भावनेत एकत्र येताना पाहायला मिळतात. ज्ञानोबा, तुकाराम, माऊली माऊली आणि विठ्ठल विठ्ठलाच्या त्रैलोक्य व्यापून टाकणारा जयघोष, टाळ मृदुंगाचा अखंड आणि लयबद्ध गजर आणि डोळ्यात केवळ सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आर्त अशी आस. अशा अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि अद्भुतपूर्व उत्साही वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. या आषाढी वारी सोहळ्यामुळे अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय. भक्तीचा एक अथांग आणि अलौकिक महासागर महाराष्ट्राच्या महामार्गावर ओसंडून वाहताना दिसतोय. ऊन पावसाचा लपंडाव आणि पायाला पडणारे फोड विसरून लाखो वारकऱ्यांची पावलं आता पंढरीच्या दिशेनं वेगानं जात आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे दिवेघाट पार करणं. हजारो दिंड्या, लाखो वारकरी जेव्हा एकाच वेळी दिवेघाटाची वळणं चढतात, तेव्हा उंचावरून पाहताना हा मानवी कडे आणि भगव्या पताकांचा समुद्र डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरतो. घाटात माऊलींच्या रथाला पुढे ओढताना वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. घाटाची चढण मोठी असली तरी माऊलींचे नाव मुखात असले की संपूर्ण थकवा कुठल्या कुठे पळून जातो अशी भावना वारकरी माऊलींना व्यक्त केल्यात. यंदा वारी सोहळ्यासाठी प्रशासनानं विशेष आणि चोख नियोजनांचा विळखा घातलाय. लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालखी महामार्गावर ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, फिरती शौचालये, 24 तास कार्यरत असणारी आरोग्य पथकं आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्यात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्रोन कॅमेरे आणि शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवलं जात आहे. तसेच स्मार्ट वारी अंतर्गत वारकऱ्यांना पालखीचं थेट लाईव्ह लोकेशन कळावं यासाठी मोबाईल ॲप्सची मदत घेतली जाते आहे. वारी जशी पुढे सरकतीये तशी वारी मागील मार्गावरील गावं आणि शहरांमधील स्थानिक नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. वारकरी म्हणजे साक्षात विठ्ठल या भावनेनं स्थानिक लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून वारकऱ्यांचं स्वागत करतायत. ठिकठिकाणी मोफत अन्नदान, चहा, फराळ, वैद्यकीय मदत आणि निवासाची उत्तम व्यवस्था केली जात आहे. अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करण्यासाठी तरुण तरुणीही पुढे येत असल्याचं पाहायला मिळतंय. हे सामाजिक सलोख्याचं आणि सेवेचं एक उत्तम उदाहरण ठरतंय. पुढील प्रवासात वारीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे उभे रिंगण आणि गोल रिंगण. हे सोहळे पार पडणार आहेत. माऊलींच्या आणि तुकोबांच्या अश्वांचं धावणं आणि त्या वेगाला पाहून वारकऱ्यांनी खेळलेल्या फुगड्या, झिम्म्यांचे खेळ पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक एकत्र येतात. या रिंगण सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पुढील काही दिवसांचा पायी प्रवास करून हे सर्व पालखी सोहळे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात दाखल होतील. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतील आणि तिथे या भक्तीच्या महापुराचा महासंगम होईल. सध्या संपूर्ण वारी मार्ग अवघा रंग एक झाला या उक्तीप्रमाणे विठ्ठल नामाच्या रंगात पूर्णपणे बुडून गेल्याचं पाहायला मिळतंय.